जनतेच्या प्रेमासाठी 24 तास सेवक म्हणून उभा राहीन, रोहित पाटील यांनी दिली ग्वाही। विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कर्तव्य यात्रा काढली आणि या कर्तव्य यात्रेमध्ये मी गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचलो, शिवाय वाड्या वस्त्यांना भेटी दिल्या। कर्तव्य यात्रेत कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रेम केलं आणि या प्रेमाची उतराई म्हणून जनतेसाठी 24 तास सेवक म्हणून उभा राहीन अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी दिली आहे। रोहित पाटील यांच्या कर्तव्य यात्रेचा सांगता समारंभ मळणगाव तालुका कवठेमहांकाळ येथे पार पडला। यावेळी रोहित पाटील बोलत होते। सांगता समारंभाच्या अगोदर रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी शिरढोण ते मळणगाव अशी हजारो कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढली। या पदयात्रेचे मळणगाव सभेत रूपांतर केलं। रोहित पाटील म्हणाले, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि तरुणांच्या हाताला काम तसेच शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हेच या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न आहेत। या प्रश्नांची सोडवणूक आबांनी आणि सुमनताई पाटील यांनी केली आहेच, परंतु उर्वरित प्रश्न सोडवण्याची माझी जबाबदारी आहे। या जबाबदारीतून मी तसूभरही मागे सरकणार नाही। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील म्हणाले, आमच्या विरोधकांनी आम्ही विश्वासघात केला असं सांगत सुटलेत, मात्र कवठेमहांकाळ नगरपंचायत तासगाव पंचायत समितीमध्ये कोणी गद्दारी केली हे सर्वांना माहीत आहे, तरीही आमच्या विरोधात आरोप केले जातात। माझ्या पुतण्याविरोधात विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची भाषा होते। खरं तर लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, परंतु शिकार करण्याची भाषा ही सामान्य माणसाला न पटणारी आहे। रोहित विरोधात निवडणुकीच्या मैदानात याच जनता आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर तुम्हाला आसमान दाखवू असा इशारा त्यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।